सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। आमदार राहुल ढिकले यांच्या निधीतून मुक्तिधाम सोमानी गार्डनचे नूतनीकरण संगीत कारंज्याने वेधले लक्ष। नाशिक रोड मुक्तिधाम येथे नागरिकांसाठी एक नवे आकर्षण ठरलेल्या सोमानी गार्डनचे नूतनीकरण झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ समाजसेविका शकुंतला करवा यांच्या हस्ते पार पडलाय। आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या स्थानिक विकास निधीतून हे उद्यान नव्याने साकारले गेले असून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले। येथील गार्डन मध्ये सुरू केलेल्या संगीत कारंज्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतलंय। उद्घाटन प्रसंगी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, विशाल संगमनेर, अंबादास पगारे, माजी नगरसेविका मीरा हंडगे, ज्योती खोले, कोमल महरोलिया, माधुरी पालवे, अशोक तापडिया, कैलास मैन, शंकरराव मंडलिक, शिवनारायण सोमाणी, अण्णा आढाव, राम कदम, युनुस सय्यद, मयुरी करवा, मंगेश मोरे, अशोक गवळी, कमल किशोर करवा, किरण देशमुख, धीरज पाटील, रोहित पानसरे, मंगेश जानोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन राजेश आढाव यांनी केलंय। या प्रसंगी बोलताना आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले म्हणाले की सोमानी गार्डनमुळे नाशिक रोडच्या सौंदर्यात भर पडली आहे। येथे संगीतावर चालणारे कारंजे, खेळणी यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आनंद मिळणार आहे। नूतनीकरणानंतर उद्यानात 24 फूट उंच डायनासोर, 15 फूट उंच हरिण, विविध प्राणी पक्ष्यांच्या आकृती, रोषणाईने सजवलेली खेळणी आणि संगीतावर नृत्य करणारे कारंजे लावण्यात आले। अंगावर उडणारे तुषार आणि हिरवाईने नटलेले हे उद्यान आता परिसरातील प्रमुख आकर्षण ठरत आहे। सन्मानार्थी आणि माझ्या शेजारी बसलेले आणि मला घेऊन चालणारे किंवा मला आज एवढा मान देणारे आमचे आमदार राहुलभाऊ ढिकले यांनी जो मला मान दिला आहे, आज भारतीय जनता पार्टी या माध्यमातून या सोमानी गार्डनचं लोकार्पण झालं आहे, हे मोठं भाग्याचं काम आहे आणि त्याला राहुलभाऊंनी साथ दिली, हे सर्वात मोठं काम आहे। त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊन घंटे साहेबांना आमचे अध्यक्ष घंटे यांना मी सर्वात अध्यक्ष देईन की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निवडलंय। धन्यवाद। जय महेश। धन्यवाद। सन्मानार्थी आणि माझ्या शेजारी बसलेले आणि मला घेऊन चालणारे किंवा मला आज एवढा मान देणारे आमचे आमदार राहुलभाऊ ढिकले यांनी जो मला मान दिला आहे, आज भारतीय जनता पार्टी या माध्यमातून या सोमानी गार्डनचं लोकार्पण झालं आहे, हे मोठं भाग्याचं काम आहे आणि त्याला राहुलभाऊंनी साथ दिली, हे सर्वात मोठं काम आहे। त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊन घंटे साहेबांना आमचे अध्यक्ष घंटे यांना मी सर्वात अध्यक्ष देईन की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निवडलंय। धन्यवाद। जय महेश। मी मग जेव्हा आलो आणि काकूंना भेटलो तर काकूंनी मला सुरुवातीला ओळखलंच नाही, कारण निवडणुकीनंतर मी आज 6 महिन्यांनी घराबाहेर पडतोय। राजाभाऊंनी सांगितलं माझ्यावर संकट आलं, राजाभाऊ संकट वगैरे नाही, स्पष्ट बोला, मी वकील माणूस आहे, कॅन्सर झाला होता निवडणुकीच्या आधी आणि कॅन्सर घेऊन निवडणूक पण लढलो, 90,000ने जिंकलो आणि परत तुमच्या समोर आता उभा आहे। त्याच्यामुळे जर आमच्या माता भगिनींचे आणि जनतेचे आशीर्वाद असले तर आपण काही करू शकतो, याचं उत्तम उदाहरण मी आहे। कारण तुमचं जर आशीर्वाद नसते तर आज मी इथं उभा नसतो। कारण जेव्हा जेव्हा आपण काम करतो आणि काम निस्पृहपणे करतो तेव्हा लोक आशीर्वाद देतात। आज सकाळी मी पहिला कार्यक्रम घेतला, 6 महिन्यानंतर निवडणुकीनंतर माझा पहिला कार्यक्रम होता। शंकराच्या मंदिराचं प्रतिष्ठापना
ही पंचवटीत पूर्ण झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे माझं 50वं मंदिर होतं. 50 मंदिरं पूर्ण झालेत आणि त्याची प्रतिष्ठापना आज सकाळी होती आणि आज संध्याकाळी आमच्या बालगोपाळ ज्येष्ठांसाठी नाशिक रोडकरांसाठी सर्वात मोठं गार्डन जे आहे त्याचं लोकार्पण आहे. काल मी इथे आलो आणि संगीत कारंजा बघितला. जो काही निधी आहे त्याच्यातला निम्मा निधी हा कारंजासाठीचा आहे. कारण अतिशय मोठा हा कारंजा नाशकात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. गाण्यावर आणि संगीतावर चालणारा आणि या गरम हवामानात कुठेतरी एक मनाला थंडावा देणारा असा हा कार्यक्रम, असा हा कारंजा आहे. आणि लहान मुलांसाठी पण आपण हे नवीन उद्यान करतोय. खरं तर बराच उशीर झाला आहे, बोलायला बरेच मुद्दे आहेत, परंतु ही भाषणाची वेळ नाही. कारण आमच्या बालगोपाळांना आणि सर्वांना उद्घाटन आणि पुढचे कार्यक्रम पण बघायचे आहेत. त्याच्यामुळे आपण जास्त न बोलता आपण सर्व इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आमच्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठांचे, मित्रपरिवाराचे, तरुणांचे आभार मानतो. कारण निवडणुकीनंतर मी आपल्यापर्यंत येऊ शकलो नाही आणि हेच हे माध्यम आहे की त्या माध्यमातून आज या माध्यमाच्या द्वारे आपले सर्वांचे मला आमदार म्हणून निवडून दिलं, भरभरून प्रेम दिलं, मतरूपी आशीर्वाद दिले. त्यामुळे 6 महिन्यांनी का होईना आपल्या सर्वांचे आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आपल्यात उपस्थित आहे. त्यामुळे खरंच मनापासून मी आपल्या सर्वांना हात जोडून धन्यवाद देतो की आपल्यामुळे हे शक्य झालं आणि आपल्या बळावर, आपल्या आशीर्वादावर मी आज इथे उभा आहे. ते बळ, हे आशीर्वाद भविष्यातही मला मिळतील ही आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराला मिळतील ही अपेक्षा. लोकार्पण सोहळा बघतोय तर ही संकल्पना कुणाकडून असू शकते? तर ज्या आमदाराचा विजन मोठा असेल त्यांच्याकडूनच असे चांगले काम त्यांच्याकडून घडू शकतात. कारण त्यांना माहिती आहे की नाशिक रोडचा जो त्यांचा मतदारसंघ आहे, त्या नाशिक रोड मतदारसंघामध्ये जो मुक्तिधाम आहे, नाशिक ओळखलं जाणारा मेन जे काय म्हणतात धार्मिक स्थळ आहे तो मुक्तिधाम आहे. बाहेरचे भरपूर लोक येतात, व्हिजिट करतात. जेव्हा येतात तेव्हा ते गार्डनमध्ये येतात, त्यांच्यासोबत मुलं असतात. तर जाताना ते बाहेर जाताना आपल्या नाशिकचं नाव बाहेर चर्चेमध्ये आणतात. ह्या गोष्टींची त्यांना नेहमीच कल्पना राहिलेली आहे. पण आम्ही 4 नगरसेवक असून आमच्याकडे एवढं मोठं निधी अवेलेबल असणं खूप डिफिकल्ट काम होतं. तिथे आम्ही 4 नगरसेवकांनी राहुल भाऊंना सांगितलं. राहुल भाऊंनी आमचं एकच शब्दामध्ये आमचं काम मान्य केलं आणि इथे 6 कोटीचं या उद्यानाला त्यांनी निधी आणला. आपल्याला माहिती आहे की म्युझिकल फाउंटेन नाशिकमध्ये होणं म्हणजे आपल्या बौद्ध तिकडे पांडवलेल्याला तिकडे होतं तेव्हा अख्खं नाशिक तिकडे उलटून बघत होतो. भरपूर लोकांना इथून जाणं शक्य नाही आहे, कोणाची इकॉनॉमिकल कंडिशन्स बेटर नाही आहे. पण आपल्या लोकांना, माझ्या सामान्य माणसाला म्युझिकल गार्डन कसं असतं, म्युझिकल फाउंटेन्स कसे असतात हे बघण्यासाठी त्यांनी इझिली अवेलेबल करून दिलेलं आहे. म्हणून असं आगळं वेगळं गार्डन ज्यांनी केलेलं आहे तसे आमचे राहुल भाऊ. आणि आता राहुल भाऊंच्या आरोग्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. तर फक्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की राहुल भाऊ जितके कामं तुम्ही आता म्हटलंय की तुम्ही 50 मंदिरांचं स्थापना केली, मी म्हणेल तुमच्या हस्ते 150 मंदिरांची स्थापना व्हायला पाहिजे आणि तुम्ही असंच निरोगी राहावं. आमची सर्वांची देवाकडे अशीच इच्छा आहे आणि आम्हाला इथे बोलू दिलं म्हणजे आर.डी. ताते असतील, सूर्यकांत अप्पा लवटे असतील, गिरीश लवटे इथे तिथे उपस्थित आहे, त्यांची चिरंजीव ताई आहे, ज्योती ताई आहे, मी आहे. भाऊंनी प्रभाग क्रमांक 21 मध्ये इतका निधी दिलेला आहे की आम्हाला सांगायची गरज नाही आहे. म्हणून असे आमदार आम्हाला परत परत लाभतील अशी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की आपण नेहमी राहुल भाऊंच्या जसे आज पाठीशी आहे तसेच आम्ही नेहमी राहुल भाऊंच्या पाठीशी असेच उभे राहावं अशी मी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जागर गणस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.